आवाज जनतेचा। संविधान अवमानाच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या परभणी बंदला बुधवारी दुपारी हिंसक वळण लागलं। महिलांसह आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून खिडक्यांची, तावदाने, खुर्च्यांची तोडफोड केली। तसेच शहरातील काही दुकानांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वाहनांची सुद्धा जाळपोळ करण्यात आली। संतप्त जमावानं पोलिसांच्या दिशेनं सुद्धा दगडफेक केली आहे। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांचा उपयोग केला। शहरात एकूण 60 ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या। त्यामुळे दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले। जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। मंगळवारी दुपारी 1 वाजल्यापासून परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संचारबंदी लागू केली। हिंसक घटनांमुळे जालना, लातूरसह मराठवाड्यातून इतर ठिकाणाहून येणाऱ्या एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या। शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आली। सकाळी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनानंतर दुपारी उद्रेक झाला। शहरातील 20वा कॉर्नर येथे दुकानासमोर ठेवलेले पाईप टायर आंदोलकांनी जाळले। यानंतर दुकानाच्या पाट्या तोडून दुकानावर दगडफेक करण्यास सुरुवात केली। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला, तरी आंदोलन थांबत नसल्यानं पाहून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। महिलांची कलेक्टर कचेरीवर धडक। परभणी शहर बंद दरम्यान काही मोर्चेकरी महिला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या। यावेळी पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला आक्रमक झाल्यानं पोलिसांनी त्यांना आत सोडले। कार्यालयात शिरल्यानंतर आंदोलन महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली। काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात काचा आणि खुर्च्यांची तोडफोड केली। आंदोलनादरम्यान शहरात 60 ठिकाणी जाळपोळ झाली। अग्निशमन दलानं घटनास्थळी जाऊन आग विझवली। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। शहरात कलम 163 लागू करण्यात आलेत। अत्यावश्यक सेवा वगळता परभणीकडे ये जा करणारी एसटी सेवा बंद होती। बुधवारी पहाटे भाजीवाल्याचे लिलाव झाले नाहीत। शाळा, महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आली होती। आता त्या ठिकाणी पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झालंय। वाशिम जिल्हा प्रतिनिधी गणेश लहाने पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।